शेतकरी बंधूंनो, आपल्याला आता एखाद्या पिकामध्ये भाव जास्त मिळाला पाहिजे असं सगळ्यांना वाटतं. परंतु भाव जास्त मिळाला पाहिजे हे महत्त्वाचं आहेच, पण एकरी उत्पादन कसं वाढवलं पाहिजे हे त्यापेक्षा महत्त्वाचं आहे. आणि एकरी जे उत्पादन वाढवायचं आहे त्याच्यामध्ये विशेषतः आपल्याला उत्पादन खर्च कसा कमी करता येईल याच्यावरही विचार केला पाहिजे. आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला वैज्ञानिक आणि तांत्रिक पद्धतीने ऊसाची लागवड करायची आहे. आपण अनेक सोयी करायचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्यांदा आपल्या माती परीक्षण हे जर आपण व्यवस्थित करून घेतलं तर उत्पादन वाढण्याकरता ते आपल्याला उपयोगी राहील की आपल्या जमिनीत काय कमी आहे आणि काय जास्त आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या इथे आपल्या आसपासच्या गावामध्ये आपल्या विहिरीला 24 तास पाणी उन्हाळ्यात मिळालं पाहिजे असं वाटत असेल तर आपल्या गावातली नदी किंवा नाले आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांच्या मागे लागून त्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचा कार्यक्रम उन्हाळ्यात घेतला पाहिजे. तो जर आपण घेतला तर पाणी अडवलं आपण गावातलं तर अनुभव असा आहे की तामसवाडा भागात आपल्याला लक्षात आलं की 1 घंटा जिथं पंप चालायचा विहिरीचा ते 24 तास चालायला लागला. त्यामुळे पाणी अडवणं आणि पाणी जिरवणं, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात, गावातलं पाणी गावात आणि रस्त्यावरचं पाणी रस्त्यावर, जिथे असेल तिथे पाणी अडवलं पाहिजे. आणि याच्यात आपण पुढाकार घेतला पाहिजे. त्यामुळे जलशिवाराचा कार्यक्रम करून आपल्या इथलं पाणी अडवून गावाच्या पाण्याची लेवल वाढवणं हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की आपल्याला उत्पन्न वाढवायचं असेल तर आपण 8 साली ऊसाचा प्रयोग केला आणि 8 साली ऊसामध्ये 100 टन 110 टनापर्यंत आपल्या इथल्या शेतकऱ्यांनी उत्पन्न काढलं. जे 35 टन होतं ते 100 टनाचं उत्पन्न मिळालं. म्हणजे आता आपण कालच 2000 रुपये टन भाव द्यायचं ठरवलेलं आहे. आता 2000 रुपये टन भाव द्यायचं ठरवलं असलं तर 100 टन म्हणजे 2 लाख रुपये आणि 2 लाख रुपयातून आपण 40,000 रुपये खर्च काढला तर एकरी 1.5 लाख रुपये फायदा आपण ऊसामध्ये कमवू शकतो. पण आता आनंदरावनी सांगितलं की आपण 5 फुटावर ऊस लावू. काही लोकांनी 6 फुटावर लावला आहे. पण हा ऊस लावल्यावर याच्यामध्ये आंतरपीक म्हणून आपण मिरचीची लागवड करू शकतो, सोयाबीन लावू शकतो, मका घेऊ शकतो. जे 120 दिवसाचं पीक आहे ते कोणतं घ्यायचं ते तुम्ही ठरवा. त्यामुळे ऊस मोठा होण्याच्या आधी हे पीक काढलं तर याचा बोनस म्हणून आपल्याला मिळणार आहे. म्हणजे ऊसाचं उत्पन्न वेगळं, शिवाय आंतरपीक म्हणून अजून एक पीक मिळणार आहे. आणि याच्यामध्ये यश मिळवायचं असेल तर आपल्याला ड्रीप इरिगेशन केलं पाहिजे. आणि म्हणून कालच मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की जो मागेल त्याला आपण ड्रीप देऊ, जो मागेल त्याला पंपाला कनेक्शन देऊ. बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आम्ही मार्चपर्यंत अशी स्थिती आणू की वेटिंग लिस्ट राहणार नाही. पुन्हा 1000 कोटी रुपये महाराष्ट्र सरकार देणार आहे. म्हणजे पाण्याची उपलब्धता झाली, विहिरीला पाणी आहे, विजेची व्यवस्था झाली, ड्रीप लागलेला आहे. आणि 8 साली ऊसामध्ये आपल्याला आपल्या 28 शेतकऱ्यांनी नर्सऱ्या काढल्या आणि ज्यांनी नर्सऱ्या काढल्या त्यांनी 10-15 लाख रुपये वेगळे कमावले. म्हणजे नर्सरीच्या माध्यमातून तुम्ही जर रोपं तयार केली तर तुम्ही रोपं हे विकू शकता. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर आता यावर्षी 2,500 एकर आपलं 8 साली आहे. पुढच्या वर्षी 8 ते 10,000 हेक्टरपर्यंत जाऊ शकते, एवढी मागणी आहे. आणि म्हणून आपल्याला 8 साली ऊस जास्तीत जास्त लावायचा आहे आणि त्याकरता नर्सरी आपल्याला डेव्हलप करायचं आहे. तोही शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. विशेषतः रानडुकराचे त्रासाचा विषय आलेला आहे. त्यामुळे आपण कंपाऊंड चांगलं करून घेणं, किंवा मला आता कोणतरी सांगितलं की होमिओपॅथीचं एक औषध आहे त्याच्यामुळे पण डुकरं येत नाहीत. काय ते प्रयोग करून पहा, नाही तर डुकरांना मारण्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे कसं मारायचं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आता या येणाऱ्या काळात आपल्या ऊसाच्या पिकाचं बाकी पाणी वादळ काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे, विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की आपल्या प्रत्येक शेतकऱ्याचं कमीत कमी एकरी उत्पन्न हे 75 टनाच्या वरती असलं पाहिजे. 75 टन. आणि हे तेव्हाच शक्य आहे की आपण 8 साली ऊस लावू. आणि मध्ये आंतरपीक देखील घ्यायची आता सोय झालेली आहे. आनंदरावनी त्यांच्या भागामध्ये भिवापूर मिरची लावली. ते मिरची लावल्यामुळे तिथे मिरचीचं पीक झालं. आणि म्हणून मिरचीचं पीक वेगळं, ऊसावर 1.5 लाखाचं उत्पन्न, मिरचीचं पुन्हा उत्पन्न,
नाही म्हटलं तरी 20-25 हजार रुपये नक्की मिळेल. म्हणजे एकरी 1.5 लाख, $2.25 लाख रुपयाचा फायदा झाला. मला नाही वाटत आपल्या 10 एकराचा शेतकरी जर 10-12 लाख रुपये कमवायला लागला तर तो आपली गाडी बंगला चांगला राहू शकतो, उत्पन्न वाढू शकतं आणि आपली परिस्थिती बदलू शकते. जर दिवे साहेबांच्या शेतीमध्ये 100 टन ऊस होतो तर माझ्या शेतीत का होत नाही? मी माझ्या इथे पण सांगितलं की आपल्या इथे 100 टन झाला पाहिजे. मी परवा बघितलं आमच्याकडचा ऊस चांगला आहे. त्यामुळे आता तुम्ही प्रत्येकाने हे करायचं की आपण ऊस लावला पाहिजे, कसं तरी लावला, केव्हा तरी पाणी दिलं, खत टाकलं तर टाकलं, असं होता कामा नये. मी दिवे साहेबांना 2 गोष्टीकरता विनंती करीन की आत्ताच मी गुजरात फार्मर कॉर्पोरेशनचे ते MD सरदे यांना भेटलो. त्यांनी लिक्विड फर्टिलायझर, बायो फर्टिलायझर तयार केलेलं आहे. नाही त्याच्यात त्यांनी मोठ्या प्रमाणावर अजून संशोधन आपल्या आनंद युनिव्हर्सिटीने केलं आहे आणि त्याच्यावर त्यांचा पेटंट आहे आणि ते गुजरातच्या सरकारने दिल्यामुळे खूप फायदा झालेला आहे. तर त्यांचा एकदा तुम्ही आनंदला भेट देऊन त्यांचे बायो फर्टिलायझर काय आहेत लिक्विड ते बघून, त्याचं इथे आहे आणि आपल्याला ते इथे डेव्हलप करता येईल का बघा आणि मार्केटपेक्षा अर्ध्या किमतीत, कमी किमतीत शेतकऱ्यांना कसं देता येईल. आता हे सगळे तुमचे आपण ॲमिनो ॲसिड सगळ्याची लॅबॉरेटरी दाखवायला सुरू केली आहे आणि हे स्वस्तात आपल्याला देण्याचा प्रयत्न आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे की या सगळ्या नवीन याचा फायदा करून आपण आपल्या भागात एकरी कमीत कमी 75 टन ऊस पूर्ण करू. जे काही मार्गदर्शन तुम्हाला मिळालेलं आहे, केव्हा पाणी द्यायचं, केव्हा फवारे मारायचे, केव्हा काय द्यायचं, ते तर सगळं आहेच. पण याच्यात तुम्ही यशस्वी झाला तर विदर्भाचं पूर्ण शेतीचं चित्र बदलू शकतं आणि ते बदलवण्याचं आव्हान आपल्यापैकी एकेकाने स्वीकारलं तर ऊसाच्या शेतीपासून येणाऱ्या काळात मोठा बदल होऊ शकेल. आपण सगळ्यांनी या दृष्टीने विचार करून आपली लागवड करावी आणि त्या दृष्टीने उत्पन्न वाढवावं अशी विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.